नमस्कार मंडळी, तू ही रे माझा मितवा. या मालिकेच्या पुढील भागामध्ये आज आपण पाहणार आहोत की एकीकडे ईश्वरी अर्णववर खूप चिडलेली आहे, बोलायला पण तयार नाही आहे. आता अर्णव तिला रागात म्हणतो, तुला कळत नाही आहे का, मला प्रेझेंटेशन बनवायचं आहे, काम आहे मला खूप. ईश्वरी पण आता रागात म्हणते, मग करा ना. अर्णव म्हणतो, तू तर माझ्याशी बोलणार नव्हतीस ना, मग अचानक कशी काय बोलायला लागली? तुला तर खूप वाईट वाटलं होतं. ईश्वरी म्हणते, हो, वाटलं होतं वाईट, कारण माझं पहिलं किस होता ना, आणि तुम्ही सगळं पुसून टाकलं. तिकडं आता अविनाश मामा हातात फोटो फ्रेम घेऊन म्हणतो, पण आता नुसत्या अशा फ्रेम बनवून उपयोग नाही आहे, मनातलं सगळं बोलून टाका. तेच तिकडं आता अर्णव रूममध्ये एकटा बसून मनातल्या मनात म्हणतो, मिस इंदोर, मी तर कधीच तुझ्या प्रेमात पडलोय. आता बास झालं. आता हे मी तुझ्यापासून लपून ठेवणार नाही आहे. मी आज रात्रीच तुला माझ्या मनातलं सगळं काही सांगून टाकणार आहे. आता अर्णव ठरल्याप्रमाणे ईश्वरीजवळ बोलायला जातो.